सकाळचा थंडगार वारा आणि त्यात बाईकवरची राईड म्हणजे एक वेगळीच मजा की जी आम्ही रोजच अनुभवत असतो. कारण तनुजचे पप्पा बाईकवरून मला आणि तनुजला स्कूलजवळ ड्रॉप करतात आणि ते तसेच ऑफिसला पुढे निघून जातात. बाईक राईड म्हटलं की तनुज तर नेहमीच तयार असतो आणि खूप खुश पण असतो. स्कूलमधून आल्यावर मी आणि तनुजने दुपारी जेवण वगैरे करून मस्तपैकी एक झोप काढली. झोपेतून उठली आणि विंडो ओपन करून बाहेर बघते तर काय सगळं कसं हिरवंगार दिसत होतं. त्यात मस्त असा वारा पण सुटला होता. हे सगळं कसं एकदम भारीच वाटत होतं. आमच्या तनुजला तर ना अभ्यासाचा खूपच कंटाळा. आज ना मी त्याला गार्डनमध्ये घेऊन जाण्याचं आमिष दाखवून अभ्यासाला बसवलं होतं. जसा पावसाळा चालू झालाय गार्डनला जाणं बंदच झालंय आणि गार्डन म्हणलं की आमचे साहेब तर एका पायावर तयार असतात. त्यामुळे त्याने अभ्यास पण पटापट करून घेतला. गार्डनला जायचं म्हटलं की त्याला सायकल पण घेऊन जायची असती आणि ह्या पावसामुळं सायकलला पण चांगलाच आराम मिळालाय. सायकलमधली हवा कमी झाल्यामुळं सायकल काही घेतली नाही. लिफ्ट बोलवली आणि आम्ही निघालो गार्डनमध्ये. गार्डनचा डोअर उघडताच तनुज पळतच सुटला किड झोनमध्ये आणि लगेचच सँड खेळायला सुरुवात केली. मग काय तनुजने बनवले ना सँडपासून वेगवेगळे शेप्स. मी ना लहानपणी सँड तर नाही पण शेतातल्या चिखला मातीत खूप खेळले बरं का. तनुजला असं खेळताना बघून मला तर ना माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात. आमच्या किड झोनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी 2 स्विंग, सीसो आणि राऊंड पण आहे. फक्त कमी आहे ती स्लाईडची. ती पण लवकरच बसवली जाणार आहे. खूप दिवसातून आल्यामुळे तनुजला तर काय खेळू आणि काय नको असंच झालतं. मग काय आमच्या साहेबांनी सगळंच खेळून घेतलं. काही सुद्धा सोडलं नाही बरं का. आता संध्याकाळची वेळ झालती आणि चिमण्यांचा किलबिलाट चालू झालता आणि हे बघून मला तर ना गावचीच आठवण झाली. तसंही आता शहरात चिमण्यांचा सहवास कमी झालाय. तनुजच्या पप्पांनी ऑफिसमधून येताना भाजी आणली होती. आता भाजी आणली म्हटल्यावर माझा आठवड्याभराचा डोक्याचा ताप कमी झाला. नाहीतर रोज कोणती भाजी बनवायची हा तर एक मोठा प्रश्नच असतो. आणलेल्या बाकीच्या सर्व भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि पालेभाज्या निवडायला घेतल्या. संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि लागले ना स्वयंपाकाच्या तयारीला. आता तनुजच्या पप्पाची ड्युटी चालू झालती तनुजचा स्टडी घेण्याची.